13 मिनिटांनी या मॅचला करत आहोत सुरुवात, जिथे एका साइडला आपण पाहतोय तो म्हणजे शम्स 11 तेलंगे आणि त्यांच्या अगेन्स्ट जुई वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते, ज्याने खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगली दमदार बॅटिंग केली तो सैफ ठोकन मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या समवेत फवाद। मॅचला सुरुवात, पहिला बॉल। ओहो हो, पहिला बॉल आपण पाहतोय परफेक्ट टो क्रशर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परफेक्ट यॉर्कर आणि त्याच वेळेला डॉट बॉलने इथून पुढे झाली आहे सुरुवात। 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे, परंतु याच्यानंतर आपल्याला अजून एक मॅच ही कव्हर करायची आहे, त्यामुळे मी जास्तीचं लक्ष वेधेन की आपण थोडीशी घाई करायची आहे आणि त्यामुळे मॅच क्रमांक 7 जी महत्वाची आणि त्याचबरोबर क्वालिफायरची मॅच असणार आहे ती आपल्याला जास्तीच्या षटकांची कव्हर करायची आहे। ओलोवा फुल टॉस आपण पाहतोय, वा रणनीती आखली गेली होती आणि त्या रणनीतीमध्ये खेळाडू आपल्याला अडकताना पाहायला मिळाले। सैफ ठोकन सारखा मोठा फलंदाज शून्यावरती बाद होताना पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज इब्राहिम होते आणि त्यांनी आखलेली रणनीती त्यांना यश हाती आलंय आणि महत्वाचा सैफ ठोकन अगदी आपण पाहतोय शून्यावरती मैदानाच्या बाहेर। पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार। मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार। थँक्यू। अगदी शॉर्ट कव्हरला ते खेळाडू होते आणि त्याच वेळेला लोवर फुल टॉस थोडासा बाहेरच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न इब्राहिम यांचा राहिला होता आणि त्याच वेळेला अगदी ड्राईव्ह करायचं होतं, कव्हर ड्राईव्ह, परंतु जमिनीलगत नाही खेळू शकले। तिकडे सरळ होते फिल्डर, त्यांच्या हातामध्ये बॉल विसावा घेताना पाहायला मिळाला आणि महत्वाचा फलंदाज सैफ ठोकन मैदानाच्या बाहेर गेले। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज। ओहो हो, यावेळी आपण पाहतोय अकूट टप्प्याचा बॉल तिकट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला। नवीन बॅटर अगदी पाहिले आणि त्याच वेळेला इब्राहिमने जो टप्पा आहे ना तो आता इथून पुढे मागे खेचला आणि त्याच वेळेला एक बाउन्सर अकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला। येस, मारुबाई यांच्या वतीनं इब्राहिम साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पुढचा बॉल लोबा बुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळायचं होतं, तिथे खेळाडू आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच वेळेला एक क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट केली जाते। एका धावेने संघाचा अकाउंट आपल्याला अखेरकार ओपन होताना पाहायला मिळते, म्हणजे 4थ्या बॉल वरती ही पहिली सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते। बाउंड ट्रॅक वरती इब्राहिम चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अद्यापर्यंत केली आहे। मॅग्नेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 पाहतोय। ओहो हो, याही वेळा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने लिव्ह केला गेलाय। फवादला देखील माहिती आहे अगदी शून्यावरती मागच्या मॅच मध्ये मी परतलो होतो, त्यामुळे या मॅच मध्ये मला चांगली कामगिरी करायची आहे आणि त्याच वेळेला एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय, लिव्ह केला गेलाय। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे। चांगला टप्पा या षटकामध्ये इब्राहिम यांना सापडलाय, त्यामुळे एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये। शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, त्याच्यावरती करायचं होतं आक्रमण, खेळाडू तिथे आहेत मिड ऑफला आणि त्याच वेळेला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 4 अटेम्प्ट केले गेले, परंतु त्याच्याही नंतर ती कॅच आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाली। खेळाडू तिथे होते, आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे दानियाल पाहायला मिळाले आणि त्यांच्या हातामधून कॅच झाली आहे ड्रॉप। सातत्याने हे चित्र आपल्याला तेवढंच पाहायला मिळत नाहीये, परंतु आज दानियल यांच्या माध्यमातून देखील चूक ही मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाता जाता आपल्याला इथे पाहायला नाही मिळाली। बॅटर सेफ राहिले। षटक क्रमांक 1 संपुष्टात टीमची धावसंख्या 2-1 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय। इथून पुढे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी असणार आहे। नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी दानियाल आपल्याला इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील।
शम्स 11 तेलंगे हा एक चांगला मजबूत संघ आहे आणि त्याच वेळेला आपण पाहतोय जुई वॉरियर्स हाही मजबूत संघ पाहायला मिळतोय. इथून पुढे जो संघ जिंकेल त्याला शेवटची क्वालिफायरची मॅच आजच्या दिवसामधील आपल्याला इथून पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता जे काही करायचं त्या मॅच मध्ये अगदी 100% एफर्ट तुम्हाला दाखवावे लागणार आहेत, कारण का एक दमदार स्पर्धा आहे. मोरबेकरांनी आयोजित केली गेलेली ही मोरबा फेस्टिवल स्पर्धा, त्यामुळे या चषकावरती आपलं नाव कोरायचं असेल तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल, पहिला बॉल वरती बिग हिट, आक्रमण समोरच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा, वन बाउंड, सीमारेषेच्या पार येतोय मोरबा फेस्टिवल चौकार. त्यांच्या बॅट मधून तो आपल्याला चौकार येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तपावते पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 6-1 सध्याची परिस्थिती. याही वेळा आपण पाहतोय सफल झाले ऑन साइडला खेळलेला फटका, हवेच्या दिशेने खेळलेला फटका, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या वेळेला धावा मिळतील 6 षटकार. प्रोव्हाइड करा, विनंती असणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण प्रोव्हाइड करूयात. परंतु फवाद काय बॅटिंग करतायत, मागच्या मॅच मध्ये तितके प्रभावित नाही करू शकले, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय एक चौकार, एक षटकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12 रन ऑन अ बोर्ड. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओहो, याही वेळा आपण पाहतोय समोरच्या दिशेने गॅप होता, त्या गॅप मधून बॉलला पाठवलंय. याही वेळेला आपण पाहतोय फवाद यांच्या बॅट मधून एक दमदार, दर्जेदार, दर्शनीय येतोय 4 धावा देणारा चौकार. येस, बॉल जर तुम्हाला मिळाला असेल तर मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करायचा आहे. मी त्या प्रेक्षक वर्गांना विनंती करेन, आपल्याला जर बॉल मिळाला तर मैदानाच्या आतमध्ये आपण उपलब्ध करा. ज्या फिल्डरने कॅच सोडली होती त्याच फिल्डरला आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आले दानियल, आणि त्याच्यावरती आक्रमकता फवाद यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न वेगाने झालाय, आणि त्याच वेळेला आपण पाहतोय 2 धावा या वेगानं कंप्लीट करताना पाहायला मिळतात फवाद. त्यांच्या समोर आपण पाहतोय राज. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्यांची धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. 18 रन ऑन अ बोर्ड सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा मार्गस्थ आहे. अद्यापर्यंत 18 धावा. फवाद यांची कॅच ड्रॉप झाली होती, त्याच्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हल्ले चढवले जात आहेत, वार केले जात आहेत, आणि त्याच वेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. ओहो, याही वेळा आपण पाहतोय फटका फसलाय, बॉल खेळाडू तिथे आहे, आणि त्याच वेळेला दुसरी कॅच आपल्याला इथून पुढे ड्रॉप होताना पाहायला मिळते. खेळाडू तिथे होते, आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे तलाव तिथे होते, आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली दानियल यांच्या गोलंदाजीवरती. आणि त्याच वेळेला फवाद यांना पुन्हा एकदा जीवनदान, 2 जीवनदान इथे फवाद यांना मिळाले. टीमची धावसंख्या 19 पाहतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील. हो, शेवटचा बॉल होता. प्रचंड वेगाने बॉल हाताळला गेला, आणि त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. इथून पुढे 18 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये शम्स 11 तेलंगे टीम बॅटिंग करत असताना किती धावा बनवेल तेही पाहायचंय, परंतु यापुढे कोणत्या गोलंदाजाला बाउंड ट्रॅक वरती आणलं जाईल, तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण का षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती इब्राहिम यांनी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली होती, 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या, आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय दानियल यांनी थोड्याशा धावा खर्च करताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 मध्ये बऱ्याच धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय इब्राहिम.
पहिला बॉल वरती आक्रमण, समोरच्या दिशेने फिल्डिंग चांगली राहिली आहे. वाईट डिश लॉंग ऑफला बॉल मार्गस्थ झाला होता, परंतु त्याच वेळेला परफेक्ट टाइम वरती जम्प आणि त्याच वेळेला एक चांगला फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि बॉलला अडवलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये धावा काढल्या तर म्हणजे 1 आणि टीमची धावसंख्या 20 आपण पाहतोय. 20 ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच क्रमांक 6 चालू आहे. पहिला दिवस हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी असणार आहे, कारण का उद्याच्या येणाऱ्या 2 दिवसामध्ये या दक्षिण रायगड जिल्ह्यामधील मोठमोठे संघ खेळताना पाहायला मिळतील. हलक्या हाताने आपण पाहतोय, ग्लान्स केलं गेलंय ऑन साइडला, स्क्वेअर लेग रिजनला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. एकदा वाली एकाच्या मधीना टीमची धावसंख्या हळूहळू पुढे जाईल 21 या आकड्यावरती. 21 ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फवाद आहेत, राज आहेत खेळपट्टीवरती आपण पाहतोय. 9च्या सरासरीनं अद्यापर्यंत बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला आपण पाहतोय थोडस चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं. व्हेरिएशन हे फार महत्वाचं असतं आणि त्याच व्हेरिएशनच्या जोरावरती आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये लेग कटरचा वापर केला गेला होता. टप्पा पडला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय थोडासा बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. इब्राहिम आहेत. यावेळी आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर फटका. वा, परफेक्ट टायमिंग, शॉट ऑफ द इव्हिनिंग. याही वेळेला सीमारेषेच्या बाहेर येतोय दमदार षटकार. व्यासपीठावरती आपल्याला उमर बाबा येताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत आणि ते देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. याही वेळा आपण पाहतोय पायांचा वापर केला जात नाहीये सातत्याने. अगदी आपण पाहतोय जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील झालेत फवाद. त्यामुळे टीमची धावसंख्या आपल्याला हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे 28 आकड्यावरती. 28 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन द प्रोग्रेस. शेवटचा बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इब्राहिमने अद्यापर्यंत 11 धावा खर्च केल्या आहेत. 11 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळते. म्हणजे चांगले प्रभावित गोलंदाजी इब्राहिम यांची पाहायला मिळाली. खोलात टाकलाय, समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. वाईट लॉंग ऑफला बॉल मार्गस्थ झालाय. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि बघता बघता षटक क्रमांक 3 आले संपुष्टात. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 29 ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 अगदी आपण पाहतोय 67च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. चला टीम मीटिंग नको, मी विनंती करेन पुन्हा एकदा गोलंदाजी करणारी टीमची धावसंख्या 29. 29 धावा धापकावरती पाहायला मिळतात. आपण लगेच इथून पुढे मॅचला सुरुवात करायची आहे, कारण की याच्यानंतर होणारी मॅच ती फार महत्वाची असणार आहे. क्वालिफायरची मॅच, शेवटची मॅच आणि पहिल्या दिवसामधील एक संघ हा टॉप 3 मध्ये आपल्याला जाणारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ती मॅच ही फार महत्वाची असणार आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आपण थोडंसं का होईना टाइम थोडंसं कमी खर्च करायचा आहे आणि मॅचला लगेच इथून पुढे सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे माज दाखल झालेत. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी जुई वॉरियर्स या टीमच्या वतीनं. समोर आपण पाहतोय शम्स 11 तेलंगे संघाचे फलंदाज राज स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल आपण पाहतोय बॅटची कडा घेतली होती, त्याच वेळेला आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न. असं वाटलं होतं नॉन स्ट्राइक एंडला जर थ्रो केला गेला होता असता तर मग राज हे मैदानाच्या बाहेर गेले असते, परंतु त्यांना माहिती आहे जो फवाद आहे ना त्याची विकेट फार महत्वाची आहे, कारण का त्याच्याच बॅटिंग मधून आपल्याला पाहायला गेलं तर अगदी 2 चौकार आणि 2 षटकार हे त्याच्या बॅट मधून आलेत. त्यामुळे त्याची विकेट त्याच्या एंड वरती थ्रो करणं हे फार महत्वाचं होतं. सिंगलच्या मैदाना टीमची धावसंख्या 30 ला 1 सध्याची परिस्थिती. अकुट टप्प्याचा बॉल शॉर्ट टर्म पुल केलाय आणि त्याच वेळेला ऑन साइड ला गेलेला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दूरवरचा हा येतोय दमदार षटकार.
थँक्यू. फवाद यांच्या बॅट मधून हा तिसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. 36-1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे आणि माझ वरती आता हल्ला चढवला जातोय. षटकातील आपण पाहतोय बॉल क्रमांक 3. हो यावेळेला आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. शरीरयष्टी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. मागचा बॉल अगदी पाहिला तर शरीरयष्टीवरती वेध घेणारा होता, परंतु यावेळेला आपण पाहतोय थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला वाईट बॉलचा इशारा आला. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल खोलात टाकला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला बॉल मार्गस्थ झालाय आणि त्याच वेळेला एक धाव तर घेतली गेली आहे. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय राज यांना आपले विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. धावचीच्या सर्वमध्ये धक्का क्रमांक 2. राज बॅक टू दी डग आउट. थँक्यू. न्यू बॅटर अनिकेत चव्हाण. समोर आपण पाहतोय फवाद होते. बॅटची कडा घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने रेस लागली आहे. भाग मिल्का भाग. त्याच वेळेला बॉलने रेस जिंकली आहे आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. फवाद यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या 42 आपण पाहतोय. फवाद वैयक्तिक 14 चेंडू मध्ये 37 धावसंख्येवरती खेळतायत. वा. याही वेळेला खोलात टाकला होता. बुलेट शॉट मैदानाच्या आतमध्ये पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा एक क्लासिकल ऑफ ड्राईव्ह बॉल सीमा रेषेच्या बाहेर येतोय. मोरबा फेस्टिवल चौकार. यस, या चौकाराच्या मैदाना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 46 या आकड्यावरती आणि त्याच वेळेला फवाद वैयक्तिक 41 धावसंख्येवरती ही एक धाव जोडल्यानंतर वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय 14 आलाय संपुष्टात. एंड ऑफ दी 4th ओव्हर. टीमची धावसंख्या ही धापकावरती पाहायला मिळते म्हणजे 24 बॉलच्या अखेर 47 आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 47 मधील वैयक्तिक 42 धावा या फवादच्या आहेत. त्यामुळे चांगली दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती जहूर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. समोर आपण पाहतोय फवाद आहेत. 16 बॉल मध्ये वैयक्तिक 42 धावसंख्येवरती पहिला अर्धशतक. आता इथून पुढे फवादच्या बॅट मधून पाहायला मिळणार का तेही पाहायचंय. पहिला बॉल आडव्या बॅटने केलेला फटका ऑन साइडला. परफेक्ट टायमिंग मिडल ऑफ द बॅट आणि फवाद यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. या चौकाराच्या मैदाना टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती पाहायला मिळते आणि त्यामध्ये फवादच्या वैयक्तिक 46 धावसंख्या अर्धशतकाच्या अगदी जवळ आहेत. फक्त आणि फक्त 4 धावसंख्येपासून दूर आहेत फवाद. समोर आपण पाहतोय जहूर आहेत. 5 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. फवाद यांच्या बॅट मधून आडव्या बॅटने खेळला फटका आणि त्याच वेळेला अर्धशतक कंप्लीट होते. जिस चीज की तुम्हें लत लग जाती है वही चीज तुम्हारी पहचान बन जाती है. आज ओळख निर्माण झाली आहे फवाद यांची मानगाव नगरीमध्ये. अर्धशतक. यस, जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात फवाद साठी. अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली. शम्स 11 तेलंगे या टीमच्या वतीनं म्हणजे मानगाव नगरीमध्ये तेलंगे संघ आल्यानंतर आपण पहिला
सैफ आणि त्याचबरोबर अनिकेत चव्हाण या नावाने ओळखत होतो, परंतु आता फवाद याही नावाची ओळख या मानगाव नगरीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 55 या आकड्यावरती 55. फवाद पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. जौर आहेत. ओहो हो, याही वेळा आपण पाहतोय शॉट ऑफ द मॅच, फोटोजेनिक शॉट, मैदानाच्या आतमध्ये समालोचन कक्षाला सलामी देणारा आणखीन एक दमदार हिट. मॅसिव्ह मॅक्सिम काही धावांवरतीच कॅच सुटली होती डॅनियल यांच्या हातामधून आणि त्यानंतर बॅटिंग दमदार आपल्याला होताना पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बराचसा वेळानंतर येताना पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 61 ऑन बोर्ड आपण पाहतोय. इथून पुढे आपण पाहतोय ते म्हणजे 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. येस, त्याचबरोबर नदीमभाई राऊत यांच्या वतीनं फवादच्या बॅटिंग साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून पुढे मॅच संपला तर दिलं जाईल. वा का बॅटिंग केली आहे, वन साइड हिरो प्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. ओ हो, याही वेळा आपण पाहतोय खोलात टाकला होता आणि त्याच्यानंतर अगदी स्लॉक स्वीप करायचं होतं, शफल झाले होते, परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामधील इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाहीये, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स नाहीये आणि अखेरकार शेवटच्या बॉल वरती फवाद यांची कॅच पकडली गेली, परंतु हरकत नाहीये. ज्या कामासाठी आले होते, कॅच सुटल्यानंतर जे काम करायचं होतं ते फवादने केलं आणि शम्स 11 तेलंगे या टीमला अगदी चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं. टीमची धावसंख्या बघते पाहायला मिळते 61, 61 धावा. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. तो म्हणजे आपण पाहतोय जुई वॉरियर्स या संघाला 30 बॉल 62 गरज. हा पाठलाग ऐकण्यासाठी पाहण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करत आहोत पुन्हा एकदा परिवर्तन, जिथे पुन्हा एकदा अलिबाग तालुक्याचा गोड आवाज यासिन मर्चंट सरांकडे आपण जाऊयात. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एक दमदार दर्जेदार स्पर्धा मोरबा फेस्टिवल 2025. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे जवळजवळ 19,000 व्ह्यूज आपल्याला आतापर्यंत भेटलेले आहेत. सुंदर स्पर्धा मोरबा फेस्टिवल सीझन 1 2025. सन्माननीय अल्ताफ दादा धनसे मैदानावरती चालू असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा सामना. सैफ ठोकन पहिल्याच चेंडूवरती बाद झालेला असताना सुद्धा तेलंगे संघाने शम्स 11 तेलंगे संघाने आपण पाहतोय 61 धावांपर्यंत मजल मारलेली आपल्याला पाहायला मिळाली. संजय तसं पाहिलं ना तर इथे उल्लेख करावा लागेल तो क्षेत्ररक्षणाचा, कारण फवाद याला मला वाटतं 0 या धावसंख्येवरती एक जीवनदान मिळालं होतं पहिल्याच षटकामध्ये आणि त्याचा फायदा अगदी अप्रतिम रित्या उचललाय. किंबहुना कशा प्रकारे जीवनदानाचा फायदा उचलावा याचं एक उत्तम उदाहरण त्याने सेट केलं आणि
थोड्या थोडक्या धावा नव्हे तर जवळजवळ अर्ध शतक त्याने या 5 षटकांच्या सामन्यामध्ये फटकावलेलं आहे. आपण पाहतोय एकूण धावसंख्या झालेली आहे ती 61 आणि फौवाद याच्या मला वाटतं वैयक्तिक 55 धावा, बरोबर 50 धावा त्या 61 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फलंदाजी आणि जीवनदान मिळालं होतं आणि हे जीवनदान किती महागात पडू शकतं किंवा पडलेलं आहे किंवा यानंतर किती महागात पडेल हे आपल्याला येणारी वेळच ठरवेल. परंतु आतापर्यंत तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपण शम्स 11 तेलंगे या संघाला पाहू शकतो. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. देखिए दोस्तों, करंट व्यूवर्स 285 अभी भी 285 क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के प्रेमी इस मैच को देख रहे हैं. उन सभी का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और उसी के साथ प्रत्यक्ष रूप से इस मैदान पर जो क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं, इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा. स्ट्राइकिंग एंड पर सलामी बल्लेबाज के रूप में दानियाल और उनके साथी बल्लेबाज सोबान. गेंदबाजी की जिम्मेदारी अनिकेत चौहान के ऊपर. पहली गेंद हवा में उछाल कर खेला मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है. बहुत ही आसान सा कैच और इसी के साथ पहली गेंद पर पहला झटका, दानियाल मैदान से बाहर. देखने को मिला. हालांकि दानियाल पहली गेंद पर कैच आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं और दानियाल का कैच किसने लपका है? फौवाद ने. और इसी फौवाद का कैच दानियाल ने छोड़ दिया था. इसी बीच नए बल्लेबाज माज, जी हां, परफेक्ट यॉर्कर था मगर उसे खोद कर खेला है मिड ऑन की दिशा में. खराब फील्डिंग मगर बहुत ही अच्छा बैकअप देखने को मिला. डीप में लॉन्ग ऑन की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी मगर एक ही रन लेने का यहां पे मौका. ये पहला रन स्कोर कार्ड पर आता हुआ और अकाउंट यहां पे ओपन हो चुका है. 1 रन 1 विकेट के नुकसान पर. पहला ओवर प्रगति पर. जी हां, हवा में खेलने की गलती की है. शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात और ये आसान सा कैच यहां पे ड्रॉप. ओहो, यहां पे की है गलती. अभी अभी आपको सबक शायद नहीं मिला है. फौवाद का कैच ड्रॉप करने के बाद फौवाद ने क्या किया है ये आपने देखा, उसका अनुभव किया, एक्सपीरियंस किया, उसके बावजूद आपने इतना आसान कैच ड्रॉप किया है. किसका कैच ड्रॉप किया है? सोबान का. अब यहाँ पे सोबान क्या इस जीवन दान का फायदा उठाने में कामयाब होंगे? क्या यहाँ पे लंबी पारी खेलेंगे फौवाद की तरह? मजेदार मैच हमें देखने को मिल सकता है क्योंकि तकदीर जिसके पक्ष में होती है ना तो फिर उसे रोकना बहुत ही मुश्किल. ये हमेशा कहा गया, लिखा गया. ओहो, ये देखिए कड़वी दवाई पिलाते हुए अनिकेत चौहान की ये खासियत, ये उनकी पहचान. क्या कमाल की गेंद थी. बिल्कुल परख नहीं पाए थे उस गेंद को. किसी भी तरह से खेल नहीं सकते. गेंद ने अगर बल्ले का बाहरी सिरा भी लिया होता ना तो लॉन्ग स्टॉप रीजन में ये गेंद चली गई होती. तेज तर्रार गेंद थी, परफेक्ट बाउंसर. जी हाँ, इसमें दबा फुलर लेन मगर इसे हवा के सहारे खेला था और फिर से एक बार फौवाद लाजवाब कैच लपकते हुए. जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. मैच चलता रहेगा मगर
मैं फिर से एक बार उसी बल्लेबाज का यहाँ पे जिक्र करना चाहूंगा, नाम है सैफ ठोकन। हालांकि इस मैच में पहली गेंद पर वो आउट हो चुके हैं, मगर वसीम भाई फैन क्लब तेलंगे इस नाम से टेम्पाला में ये टीम खेल रही थी और पूरे प्रतियोगिता में हालांकि उन्होंने मात्र 3 मैच खेले, 51 गेंदों में 158 रन बनाए थे। सैफ ठोकन ने 3 मैच में 2 मरतबा नॉट आउट रहे और 2 हाफ सेंचुरी अपने नाम की थी। कमाल की बल्लेबाजी की थी इस बल्लेबाज ने एक ही प्रतियोगिता में। इसके पहले मैंने शायद इसे इतना प्रतिभावंत खिलाड़ी मतलब मैंने नहीं देखा था। मेरे सामने शायद वो खेल चुके होंगे, मैंने बिल्कुल मुझे याद नहीं, मगर उस प्रतियोगिता में इस खिलाड़ी ने अपनी छाप छोड़ी जबरदस्त। जिस तरह से आईपीएल में मुझे याद है जो पहला शतक लगाया था मेरे ख्याल से मैकुलम ने, और वो भी उन्होंने शायद 57 गेंदों में 158 कुछ समथिंग इस तरह से बनाए थे। और यहाँ पे सैफ ठोकन ने भी 51 बॉल में 158 रन ठोके थे। मगर पहले ओवर में गेंदबाजी करने वाली टीम हावी होती हुई दिखाई दे रही है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या देखिए, जुई की मात्र 3 रन 2 विकेटों के नुकसान पर। बहुत ही नाजुक अवस्था, नाजुक स्थिति है। अब यहां से जीतने के लिए 24 गेंदे और 59 रनों की जरूरत, यानी तकरीबन हर ओवर में आपको 15 रन बनाने हैं। हर ओवर में 15 रन बनाने हैं तो ये साफ है कि आपको कम से कम 2 बड़े स्ट्रोक लगाने ही होंगे। जी हाँ, इस पर दबा देखिए, रन आएंगे, रन जैसे भी आए आना बेहद जरूरी। लेग बाय के रूप में अतिरिक्त यहाँ पे 4 रन मिलते हुए। तो मैं बात कर रहा था कोलकाता नाइट राइडर्स के मैकुलम के बारे में। उन्होंने 73 गेंदों का सामना किया था और यही वो आंकड़ा था, 158 रन उन्होंने बनाए थे। आईपीएल के इतिहास में 2008 में ये रिकॉर्ड उन्होंने अपने नाम किया था, पहला शतक आईपीएल के इतिहास का। और 73 गेंदे और 158 रन, और सैफ ठोकन ने के मात्र 51 गेंदों में 158 बनाए थे। मगर यहां पे क्या होगा, क्योंकि बल्लेबाजी करने वाली टीम यहां पे जूझ रही है, रनों के लिए तरस रही है, तड़प रही है। ओहो, इसमें दबा हवा में उछाल कर खेला है, बहुत देर तक गेंद हवा में खड़ी है। जी हाँ, छोड़ दिया है फिर से एक बार कैच और एक जीवन दान। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं, आपके गेंदबाज कितनी भी मेहनत कर ले, आप मैच जीतना बहुत मुश्किल होगा। आपको सही फील्डिंग करनी ही होगी, हर एक कैच को लपकना होगा, ग्राउंड फील्डिंग भी सही करनी होगी, थ्रो भी सही करने होंगे, वरना बहुत ही हालत आपकी खराब हो सकती है। इसके पहले सबसे बड़ा एग्जाम्पल फवाद के रूप में आपने देखा, और यहाँ पे ये दूसरा कैच ड्रॉप किया है। जी हाँ, बहुत ही खूबसूरत ड्राइव देखने को मिला है। डीप कवर में फील्डर तैनात है, 1 रन तो आसानी के साथ मुकम्मल, दूसरे रन के लिए दौड़ना नहीं चाहते हैं। 1 ही रन पर संतोष, और देखते देखते रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 10 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, अभी भी 3 गेंदें आना बाकी, 21 गेंदें और 52 रनों की जरूरत। गेंदबाज नवीद ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। ओहो, जोरदार अपील, और यहां तक ये आवाज आ चुकी है, अंपायर जी की भी उंगलियां आसमान में बुलंद, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। ऑप्शन के बाहर ललचाया था बल्लेबाज को, और खड़े खड़े जोरदार ताकत के साथ प्रहार करने की कोशिश में मिस टाइम कर गए। गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया, और विकेट कीपर सैफ चौकन ने थे बहुत ही बढ़िया कैच,
और इसी बीच नए बल्लेबाज आए हैं इब्राहिम। ओहो, फिर से एक बार कड़वी दवाई यहाँ पे मिलाने की कोशिश। परफेक्ट यॉर्कर, बल्लेबाज का बल्ला जब तक नीचे आता तब तक गेंद निकल चुकी थी। तेज तर्रार गेंद, पेस के ऊपर विश्वास करते हैं गेंदबाज नवीद, मगर उसी के साथ साथ सही लंबाई, सही दिशा भी यहाँ पे देखने को मिल रही है और इसी वजह से बल्लेबाज भी काफी प्रभावित हुए। अंतिम एक गेंद आना बाकी है इस ओवर की। 10 रन स्कोर कार्ड पर रनों को सुखा दिया है, रनों के लिए तरसा दिया है। अब यहाँ पे बल्लेबाजों को कुछ अलग सोचना होगा, क्योंकि सोच पर निर्भर होता है कि आप मैच जीतोगे या हारोगे, क्योंकि किस तरह से मैच को धीरे धीरे आगे की तरफ बिल्ड करना है। जी हाँ, इसी बीच अंपायर जी का इशारा आया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। देखिए आपके स्क्रीन पर ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर, वाइड गाइडलाइन जो होती है ना, उसके भी बाहर ये गेंद थी और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। एक अतिरिक्त रन, रनों की संख्या 11, 3 विकेटों के नुकसान पर। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, क्या बात है नवीद। नवीद ने सही मायनों में इस प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। जिस तरह से सैफ टोकन ने अपनी पहचान बनाई थी टेम्पाला के टूर्नामेंट में, इस टूर्नामेंट में नवीद ने अपने गेंदबाजी से पहचान बनाई है, क्योंकि लास्ट मैच में भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। इस मैच में भी देखिए, इस ओवर में हमारे गुणलेखक जी हमें बताएंगे कितने रन खर्च किए हैं। पहले ओवर में तो मात्र 3 रन आए थे अंकित चौहान के, और इस ओवर में आए हैं 7। हालांकि इस ओवर में लेग बाय के रूप में भी 4 रन हमें देखने को मिले थे। वैसे देखा जाए तो फिर नवीद ने 4 ही रन खर्च। ओहो, अंकित आए हैं फिर से एक बार। भन्नाट पेस उनके पास है और गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद इस मतबा गेंद थोड़ी सी नीची रही और यहाँ पे स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाते हुए बल्लेबाज के नजदीक गए, उनसे पूछताछ की, क्योंकि गेंद उनके शरीर से टकराई थी। पहली गेंद यहाँ पे बिंदी की है अनिकेत ने। अनिकेत चौहान ने भी हमें काफी प्रभावित किया है, बहुत ही बढ़िया, कभी बल्लेबाजी के रूप में, कभी गेंदबाजी के रूप में। देखिए, आपकी अगर पहचान बनानी है तो आपको एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुछ ना कुछ करना पड़ता है। जैसे सैफ टोकन ने किया था टेम्पाला के मैदान पर, कमाल किया था, कमाल नहीं धमाल किया था। यादगार पारियां उन्होंने खेली थी और ऐसे ऐसे शॉट खेले थे कि एक ही टूर्नामेंट में वो छा गए थे। जी हाँ, इस पर हवा में खेलने पर मजबूर कर दिया है अनस उस गेंद के नीचे, और अनस कहां छोड़ने वाले थे। बहुत ही बढ़िया कैच, शॉट मिड विकेट की दिशा में, और इसी के साथ और एक बल्लेबाज OUT जोई टीम अब संकट में घिर चुकी है चारों तरफ से, क्योंकि 4 विकेट उन्होंने खोए हैं मात्र 11 रन स्कोर कार्ड पर, और ये तीसरा ओवर प्रगति पर। अनिकेत चौहान बिल्कुल बल्लेबाज को बड़े शॉट खेलने का मौका नहीं देते हुए। ये देखिए फिर से एक बार तेज तर्रार गेंद, जोरदार अपील और आउट, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। इसी ओवर में ये दूसरा लगातार छटका।
यहाँ पे एक बहुत ही बड़ा टूर्नामेंट आपने देखा होगा, अनुभव किया होगा, सन्माननीय अदिति ताई तटकरे चषक। और वहां पे उस टूर्नामेंट में बेस्ट बॉलर के खिताब से जिस खिलाड़ी को नवाजा गया वही ये खिलाड़ी है अनिकेत चौहान। अनिकेत ने परेशान करके रखा है बल्लेबाज को, समझ नहीं आ रहा है कि करे तो क्या करे। जी हाँ, यहाँ पे देखिए अनइवन बाउंस देखने को मिला। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अचानक उछलती हुई, गेंद और बल्ले की मुलाकात नहीं, और फिर से एक बार बिंदी गेंद। हो यहाँ पे तो बुलेट की रफ्तार से गेंद, शोएब ठोकन और अनिकेत ही खेल रहे हैं, ऐसा प्रतीत तो होता हुआ। बल्लेबाज मानो बीच में है ही नहीं, गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो रही है। अब तो अनिकेत बल्लेबाज के साथ खेल नहीं रहे हैं, जबकि बल्लेबाज के सामने खिलवाड़ कर रहे हैं, ऐसा प्रतीत होता हुआ। जी हाँ, जैसे वैसे उस गेंद को खेला जरूर, फिर से एक बार कैच ड्रॉप, मगर यहाँ पे शायद विकेट मिलेगा। जी हाँ, रनआउट के रूप में विकेट मिला, अनिकेत के खाते में जाने वाला विकेट रनआउट के रूप में मिला तो सही। और जरा जोरदार तालियां अनिकेत के लिए, ये मेडन ओवर, वेरी वेल डन अनिकेत, क्या बात है। इस प्रतियोगिता का ये पहला दिन है और पहले दिन में इब्राहिम ने मेडन ओवर किया था। जी हाँ, इस पर दबा बैकफुट पर तैयार थे, मिडल ऑफ द बैट, गेंद गई है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करती हुई 6 रन। पहली गेंद का सामना कर रहे थे हमारे स्कोरर जी, हमें बताते हुए रनों की संख्या 11 गेंदें बची है, 45 रनों की जरूरत। इसी तरह से अगर चौके और छक्कों की भरमार हमें देखने को मिलेगी तो ये मैच जीता जा सकता है, क्योंकि अभी भी आपके पास 11 गेंदें बची है। फिर से एक बार इब्राहिम ने आउट देखा ना था, ऑन द राइज बहुत ही बढ़िया शॉट खेला, ऑन द ड्राई में तब्दील तो किया है मगर रन लेने की कोशिश नहीं की, क्योंकि वो जानते हैं यहां से एक एक रन से काम नहीं बनेगा, बड़े स्ट्रोक की दरकार है। अगर बड़े स्ट्रोक में डील होती है तो ये मैच जीता जा सकता है, वरना नहीं जीता जा सकता, और इसी वजह से स्ट्राइक अपने हाथों में रखा है। 4 गेंदों का सामना किया है इब्राहिम ने और उनके बल्ले से एक छक्का भी हमें देखने को मिला। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 45 रनों की और जरूरत। ओहो, परफेक्ट यॉर्कर, 2 टांगों के बीच में आंख का गोला, शानदार गेंदबाजी। एक छक्का जरूर यहां पे इब्राहिम ने लगाया, मगर लगातार 2 गेंदों पर बल्लेबाज को भी यहां पे बीट किया है। गेंदबाज फवाद बहुत ही बढ़िया लय में, जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास किया और क्या ड्रॉप, ये क्या हो रहा है। इस मैच का ये चौथा कैच छोड़ दिया है खिलाड़ियों ने। 4 रन या 6 सर, 6 रन। मुदस्सिर बंदरकर और नदीम राउत, इनकी तरफ से तेलंगा के लिए खुशखबरी, अगर इस मैच को जीतते हैं तेलंगा टीम तो 1,000 रुपए का इनाम इन दोनों शख्सियत के जरिए से दिया जाने वाला है। मगर इसी बीच मैदान में क्या हुआ,
मेरे ख्याल से वाइड गेंद, हाँ जी हाँ, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। अब 8 गेंदें आना बाकी और 38 रनों की जरूरत। मुश्किल जरूर है मगर नामुमकिन नहीं। यहां से अगर 2-3 शॉट आते हैं तो फिर से एक बार इस मैच को जीतने की ललक पैदा हो सकती है। इब्राहिम ने 2 खिलाड़ियों के बीच में ढूंढी है गैप और वहां से खेल दिया है सीमा रेखा के बाहर 4 रन। एक चौका एक छक्का तो हमें देखने को मिला मगर फिर भी 7 गेंदें और 34 रनों की जरूरत। 7 गेंदें 34 रन बनाना इतना आसान है नहीं, मगर दोस्तों देखते हैं क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है। इस क्रिकेट के खेल में अंतिम गेंद जब तक डाली नहीं जाती तब तक कहना बहुत ही मुश्किल होता है कि कौन सी टीम जीतेगी, क्योंकि एक गेंद में 11 रन, एक गेंद में 13 रन भी हो चुके हैं। तो 7 गेंद में 34 रन क्यों नहीं बन सकते, बन भी सकते हैं और इसी विश्वास के साथ आपको बल्लेबाजी करनी होगी। आपको रिजल्ट के ऊपर नहीं देखना है। जी हाँ, हो ये क्या हुआ है, लेग बिफोर द विकेट, वरना यहां पे 5 रन मिल सकते थे। बीचों बीच पकड़े गए इब्राहिम, लेग बिफोर द विकेट के रूप में मैदान से बाहर जाने के बाद नए बल्लेबाज आए हैं जैद, वलीद और जैद। 6 गेंदें और 34 रनों की जरूरत। चेस करते हुए 6 गेंदों में 34 रन बनाना बहुत ही मुश्किल। जी हाँ, अंतिम ओवर लेके आए हैं खुद सैफ ठोकन। पहली गेंद पर चौका आया है, यानी मैच अभी भी जीवित। देखिए दोस्तों, मैंने अलीबाग क्रीड़ा भवन के मैदान पर ऐसा ही मैच देखा था। 6 गेंदों में 30 रनों की जरूरत थी। पहली गेंद बिंदी आई थी और 5 गेंदों में 30 रन चाहिए थे। मैंने लगातार वो 5 छक्के देखे हैं। नहीं, मगर यहाँ पे सैफ बहुत ही होशियार और उसी के साथ उतने ही टैलेंटेड और बहुत ही चाणक्य बुद्धिमानी का क्रिकेट खेलते हैं। वो यहाँ पे इस तरह की गलती नहीं करेंगे। हल्की सी अंदर की तरफ गेंद लाने में कामयाब रहे, थोड़ी सी नीची भी रही गेंद और बिंदी आई। जी हाँ, इसमें दबा बाउंसर करने का प्रयास, अनस वहां पे मौजूद, और अनस जानते हैं कि यहाँ पे रनआउट करने का कोई मौका नहीं बनता, ये वक्त नहीं है रनआउट करने का, ये होना चाहिए। देखो दोस्तों, ये है एक सेंस जिसे कहा जाता है कि कौन सी वक्त पर क्या करना चाहिए। जी हाँ, फिर से एक बार वो जानते हैं कि अब यहाँ पे मात्र औपचारिकता बची है, बस गेंद को निकालना है। जीत तो हमारे पलड़े में आ चुकी है। शम्स 11 तेलंगे बहुत ही खुश होगी अपने परफॉर्मेंस से, मगर फील्डिंग से बहुत ही नाराज होंगे सैफ और फवाद भी। जी हाँ, हवा में बहुत ही खूबसूरत शॉट खेला है ये डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। गेंदबाजी बहुत ही बढ़िया हुई है। जी हाँ डीजे, रविंद्र जडेजा की तरह फटाफट अपनी गेंदबाजी करते हुए सैफ ठोकन। अब अंतिम, जी हाँ, इसी के साथ ये मैच जीत लिया है शम्स 11 तेलंगे टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। और मैन ऑफ द मैच के हकदार कौन होंगे ये बताने की जरूरत नहीं है मेरे ख्याल से। नो डाउट 22 गेंदों का सामना किया और अपने टीम के लिए 56 रनों का योगदान देने वाले
मैन ऑफ द मैच के सही हकदार फवाद।